4 गुणधर्म आज पाहणार आहोत. अभ्यास 3.5 साठी. स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय, टँजंट सिकंट अँगल थेरम, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय, टँजंट सिकंट सेगमेंट थेरम, स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. इथं पण आहे पहा स्पर्शिका छेदिका, पण इथं कोणाचे प्रमेय आणि इथं रेषाखंडाचे प्रमेय. थोडंसं लक्षात द्या, सोपं आहे. स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय. समजा हे एक वर्तुळ आहे, ही आहे वर्तुळाची स्पर्शिका. ओके, आणि इथून मी एक छेदिका काढली. ही छेदिका आहे कारण वर्तुळाला छेदून जाते, आणि ही स्पर्शिका आहे कारण ती वर्तुळाला स्पर्श करून जाते. तर छेदिका आणि स्पर्शिका यांच्यामधला जो हा कोन आहे, हा कोन समोरच्या ह्या आर्कला कंसाला खंडित करतो. मी नाव देतोय ए बी आणि समजा इथे सी. आता कोन ए बी सी इथे मी नाव देतो ए एक्स बी या कंसाला अंतरखंडित करतो. तर अंतरखंडित केलेल्या कंसात कोणाचं माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे समजा ए एक्स बीचं माप जर 70 अंश असेल तर हा कोन कितीचा पाहिजे, 35 अंशाचा असला पाहिजे. म्हणजे ह्याच्या निम्म. मग कोन जर 80 असेल तर हा 160 बनेल. कळतंय? म्हणजे ह्या कंसाच्या मापाच्या निम्म या कोणाचं माप आहे. म्हणजे कसं मांडणार आपण असं की जर ही स्पर्शिका आणि ही छेदिका असेल तर, येते लक्षात, तर अँगल ए बी सीचं माप कसं असणार, 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क ए एक्स बी. सूत्र फक्त लक्षात ठेवायचे. ओके, ह्याला म्हणतात स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय. हा कोन होतो, एक स्पर्शिका आणि छेदिकेमुळे होणारा कोन, आणि तो ए एक्स बीला काय करतोय, खंडित करतोय. मग ए एक्स बीच्या निम्म कोणाचं माप असणार आहे, ए एक्स बीच्या निम्म ए बी सीचं माप असेल. कळलं? फक्त आपल्याला व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत, कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. पुढे आहे जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय, इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. हे सर्कल आहे. ओके, आणि मी 2 जीवा काढल्या. समजा एकीला नाव दिलं ए बी, दुसरीला नाव दिलं पी क्यू, आणि मध्ये नाव दिलं, काय नाव देऊयात, टी. ओके, तर ह्या ए बी नावाची जीवा आणि पी क्यू नावाची जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात एकमेकींना छेदतात. आता छेदल्यामुळे काय होतं की ए बी नावाची जी जीवा आहे तिचे 2 तुकडे पडले, ए टी आणि टी बी, आणि पी क्यू नावाच्या जीवेचे सुद्धा 2 तुकडे पडले, पी टी आणि टी क्यू. मग हे जे आंतरछेद पडले, तर ए बीचे जे आंतरछेद पडले त्यांचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या आंतरछेदनाच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजे जर आंतरछेदनाचा गुणधर्म आहे म्हणून काय होणार, पी टी गुणिले टी क्यू बरोबर दुसरी जीवा ए टी गुणिले टी बी. तर हे सूत्र लक्षात ठेवायचे. ओके, आपण याला सिद्धबिद्ध करत बसणार नाही कारण याची आपल्याला गणितं सोडवायची आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवायचे की पी टी गुणिले टी क्यू आणि ए टी गुणिले टी बी. ओके, कोणतीही नावं असली तरी ती आपल्याला देता आली पाहिजे. हे झालं जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. किंवा आपण डिटेलमध्ये जर लिहायचं असेल तर काय म्हणणार रे, कॉर्ड ए बी अँड कॉर्ड पी क्यू इंटरसेक्ट ॲट पॉईंट टी. कोणत्या पॉईंटमध्ये, टी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करताय. ओके, आणि वरच्या याच्यात काय लिहिणार, अँगल ए बी सी इंटरसेक्ट आर्क ए एक्स सी, सॉरी सी नाही, ए एक्स बी. हा जो ए बी सी कोन आहे तो ए एक्स सीला इंटरसेक्ट करतो. आता आपण पुढचं आहे थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. समजा ही एक जीव आहे आणि ह्या 2 जीवा एकमेकींना बाहेर छेदतात. मी नाव देतोय ए बी सी आणि पी क्यू.
तर ए बी नावाची जीवा आहे आणि पी क्यू नावाची जीवा आहे. ही जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदते सीमध्ये. तर त्यावेळेस सूत्र कसं होणार, पण आधी आपण असं लिहूयात, कॉर्ड ए बी अँड कॉर्ड पी क्यू इंटरसेक्ट ॲट पॉईंट सी. कुठे इंटरसेक्ट करतात, सीमध्ये. तर त्यावेळेस सी बिंदूपासून पूर्ण जीवा जेवढी लांबी असेल ते सी ए गुणिले सी बी बरोबर. परत बघा काय झालं, ते सीपासून एपर्यंत घ्यायचं, सी ए गुणिले सी बी. कसे रेषाखंड घेतो ते बघा. आणि इकडं सी पी गुणिले सी क्यू. कसं सूत्र तयार केलं, तर बाह्य बिंदूचा जो छेदबिंदू जो आहे तिथून पूर्ण अंतर जीवेचं म्हणजे मोठी लांबी गुणिले छोटी लांबी. ह्याचं पण मोठी लांबी गुणिले छोटी लांबी लक्षात ठेवण्यासाठी बोलतो मी असं. त्यानंतर स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय, टँजंट सिकंट सेगमेंट थेरम. तर हे वर्तुळ आहे, ही आहे स्पर्शिका. ओके. आणि बाह्यबिंदूतून मी वर्तुळाला एक छेदिका काढली. काय झालं, ही स्पर्शिका मी नाव देतोय ए बी सी आणि डी. तर ही आहे स्पर्शिका आणि ही आहे छेदिका, का वर्तुळाला छेदून जाते. तर हिचं प्रमेय असं आहे, किंवा असं म्हणायचं इथं की ए बी इज अ टँजंट अँड बी डी इज अ सिकंट. ते सिकंट आहे आणि म्हणून ए बी ह्याचा स्पर्शिका जी आहे त्याचा वर्ग घ्यायचा, ए बीचा वर्ग बरोबर बी पासून पूर्ण लांबी बी डी गुणिले बी सी. बी पासून डी बी डी गुणिले बी सी. बी इथून सुरुवात करायची, बी पासून मोठा अंतर गुणिले बी पासून छोटा अंतर. तर हे स्पर्शिका रेषाखंडाचे प्रमेय आपण मराठीत लिहूयात. हे आपण इथं लिहू शकतो असं की कोन ए बी सी हा कंस ए एक्स बीला अंतरखंडित करतो. ओके. म्हणून कोन ए बी सी बरोबर 1/2 माप कंस ए एक्स बी. इथे पहा, जीवा ए बी आणि जीवा पी क्यू बिंदू टी मध्ये छेदतात आणि मग छेदतात हे केल्यानंतर मग पी टी गुणिले टी क्यू बरोबर ए टी गुणिले टी बी. हे दुसरं होतं. तिसरं आहे जीवा ए बी आणि जीवा पी क्यू बिंदू सी मध्ये छेदतात, बाहेर छेदतात म्हणून बाह्य छेदनाचे प्रमेय वापरायचे. त्यानंतर इथे ए बी ही स्पर्शिका आणि बी डी ही छेदिका आहे. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय वापरायचे. हे चारही प्रमेय तुम्ही लक्षात ठेवा, कारण त्याच्यावर आधारित आपल्याला 3.5 सोडवायचा आहे. ठीक आहे, इथं स्टॉप करूयात.